सकाळी उठल्या उठल्या आधी ना बाहेर येऊन शांत वातावरणाची मजा घेतली, कारण पुण्यामध्ये वातावरण खूपच छान आहे. आणि चिमणीच्या आत्तीनं बघा किती कोरफडीची झाडं लावलेत. आणि आतमध्ये गेले तर गरमागरम आंबोळीचा प्लॅन चालू होता. चिमणीसाठी पण बनवले होते, पण चिमणी खायला जाम नखरा करत होते. ती काय करते माहितीये का, स्वतःच्या हातनं खायला बघते, मग दुसऱ्याच्या हातनं खायलाच बघत नाही. मग काय सकाळी गरमागरम आंबोळीचा नाश्ता केला आणि सगळे दगडूशेठ तुळशी बागेत फिरायला गेले आम्हाला सोडून. मग काय आम्ही पण शाने अख्खा दिवस झोपून काढला. इथे सगळ्या फॅमिलीची मस्त बैठक बसली होती, कारण आज चिमणीचे पप्पा बोलले मी भाजी बनवून चारतो तुम्हाला. मग काय आम्ही पण म्हटलं थोडीशी हेल्प करावी, नाही तर पुन्हा अजून बोलून दाखवतील. आणि मला माहिती आहे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत, त्याचं उत्तर मी मोठ्या व्हिडिओ मधून लवकरच देईन, तुम्हाला टेन्शन नका घेऊ. कारण शॉर्ट व्हिडिओ मध्ये एवढं सगळं सांगणं शक्यच नाहीये. खरं तर सगळी फॅमिली एकत्र असली ना खूप भारी वाटतं. आणि थोडे दिवस झाले चिमणी सुद्धा खूप जास्त एन्जॉय करते, खूप सारे लोक आहेत म्हणून. चिमणीच्या पप्पांना कामाला लावलं होतं, तर त्यांच्या भावाला काय बघवत नव्हतं. म्हणा सोड हे सगळ्यांना, चल फिरायला. आल्यापासून चिमणीचे पप्पा मला आणि चिमणीला सोडून फिरतात माहित आहे का, म्हणूनच चिमणी पण पप्पावर रुसले आणि पप्पाची उतायला मस्का मारतायत.